नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. तर 22 सप्टेंबरपासून म्हणजेच येत्या सोमवारी शारदीय नवरात्राला सुरुवात होत आहे. तर 1 ऑक्टोबरपर्यंत नवरात्राचा पूर्ण कालावधी राहणार आहे. तर यावर्षी म्हणजे 11 दिवसांची नवरात्र आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला विशेष असं महत्त्व आहे. त्याचबरोबर देवीच्या पूजेला देखील महत्त्व आहे. आणि देवीच्या पूजेबरोबरच देवीच्या 9 रूपांबरोबरच देवीच्या नैवेद्याला म्हणजे भोगाला देखील तितकंच आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे. 9 दिवस देवीला आपण 9 वेगवेगळ्या प्रकारचे भोग देखील तिच्या रूपानुसार आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याने आपल्याला प्रत्येक देवीला तिचा आवडतीचा भोग म्हणजे नैवेद्य दाखवला तर आपल्यावर देवीची कृपादृष्टी राहत असते. आणि अशी मान्यता आहे की जर आपण प्रत्येक देवीच्या आवडीचा नैवेद्य आपण तिला अर्पण केला तर देवीची कृपादृष्टी तर राहते, तर सुख शांती समाधान आणि देवीच्या शक्तीचा सुद्धा आपल्यावर वर्षाव होत असतो. तर त्यासाठी आपण देवीला 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे प्रत्येक देवीच्या रूपानुसार तिला कोणता नैवेद्य दाखवायचा हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला विशेष असं महत्त्व आहे. त्याचबरोबर देवीच्या 9 रूपांनुसार तिला 9 प्रकारचे म्हणजेच वेगवेगळ्या तिच्या आवडीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. तर चला जाणून घेऊया 9 दिवस देवीचा आवडीचा कोणत्या प्रकारचा नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यापासून आपल्याला कोणत्या प्रकारचं फळ भेटणार आहे. तर हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिला दिवस, पहिली माळ. या दिवशी मा शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. त्याचबरोबर मा शैलपुत्री मातेला गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो. आणि अशी मान्यता आहे की देवीला गाईच्या तुपाचा म्हणजे तिच्या आवडीचा नैवेद्य अर्पण केला तर देवीची कृपादृष्टी देखील आपल्या भक्तांवर राहते. त्याचबरोबर दुःख आणि रोगराई देखील दूर होत असते. तर त्यासाठी मा शैलपुत्रीला गाई. दुसरा दिवस, दुसरी माळ. या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते आणि ब्रह्मचारिणी मातेला साखरेचा नैवेद्य किंवा साखरेपासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता. आणि साखरेचा नैवेद्य देवीला अर्पण केल्याने सुख समृद्धी आणि आनंद आपल्या घरामध्ये येत असतो. तर त्यासाठी मातेला. तिसरी माळ, तिसरा दिवस. या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते आणि देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो. खिरीचा नैवेद्य देवीला अर्पण केल्याने मानसिक शांतता मिळते आणि दुःखांपासून मुक्तता मिळत असते. चौथा दिवस, चौथी माळ. या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते आणि कुष्मांडा मातेला मालपुवाचा नैवेद्य अर्पण केला जातो. मालपुवा हा एक गव्हाच्या पिठापासून बनवलेला गोड पदार्थ आहे आणि मालपुवाचा नैवेद्य देवीला दाखवल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःखांचा नाश होत असतो. पाचवा दिवस, पाचवी माळ. शारदीय नवरात्रातला 5वा दिवस. या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते आणि स्कंद मातेला केळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. आणि केळीचा नैवेद्य मातेला अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सकारात्मकता टिकून राहते. 6वा दिवस, 6वी माळ. या दिवशी मा कात्यायनीची पूजा केली जाते आणि मा कात्यायनीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. आणि मधाचा नैवेद्य देवीला अर्पण केल्याने आकर्षणाची क्षमता म्हणजे शक्ती वाढते आणि आपल्या नात्यातील गोडवा हा टिकून राहतो. त्यासाठी माताला मधाचा नैवेद्य अर्पण करायचा. 7वा दिवस, 7वी माळ. 7व्या माळेला मा कालरात्रीची पूजा केली जाते आणि कालरात्री मातेला गुळ किंवा मग गुळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. आणि असं केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होत असेल तर त्यासाठी गुळाचा नैवेद्य किंवा गुळापासून बनवलेले कुठलेही पदार्थ आपण मातेला अर्पण करू शकतो. 8वा दिवस, 8वी माळ. 8व्या दिवशी दुर्गा माच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते आणि देवीला नारळ अर्पण केला जातो. असं केल्याने आपल्या मुलांशी संबंधित जे काही समस्या असतात तर त्या दूर होत असतात. 9वा दिवस, 9वी माळ. 9व्या दिवशी म्हणजे 9व्या माळेला मा सिद्धिदात्रीची पूजा केली जाते आणि सिद्धिदात्री मातेला तिळाचा नैवेद्य अर्पण केला जातो. आणि असे केल्याने अचानक येणाऱ्या संकटांपासून आपली मुक्तता होत असते किंवा मग आपले जे अचानक येणारे संकट आहे तर ते टळले जातात. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी सप्तमीला, अष्टमीला किंवा मग नवमीला कडाकण्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. आमच्याकडे पण तशीच पद्धत आहे. आता प्रत्येक ठिकाणी काही पद्धत आहे मला माहीत नाही. तर आमच्याकडे कडाकण्यांचा नैवेद्य देवीला सप्तमीला किंवा मग नवमीला अर्पण केला जातो. तर या 11, 21 अशा गव्हाच्या पिठापासून त्यामध्ये गुळ वगैरे टाकून बनवले जातात आणि देवीला अर्पण केल्या जातात.
तर आणि सप्तमी, अष्टमी, नवमी आपण देवीची कुलदेवीची ओटी देखील भरू शकतो. म्हणजे खणा नारळाने. त्याचबरोबर देवीची ओटी मध्ये आपण नऊवार वगैरे सगळं हे घेऊ शकतो आणि याने आपण देवीची ओटी भरू शकतो. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीने हवा किंवा कशाबद्दलचा हवा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.